गणपती डेकोरेशन आणि त्याची तयारी सर्व चालू आहे. अशा पद्धतीनं हा वरती आमचा छत लावून झाला आहे आणि आता आम्ही याच्या साईडने झालर लावणार आहे. म्हणजे ही अशा पद्धतीनं चारी साईडने झालर लावले त्या छतसाठी. आणि त्यानंतर आम्ही ह्या ज्या LED आहेत त्या आम्ही समोरून मारणार, जेणेकरून त्याची लाईट्स ती समोर डेकोरेशनवरती येईल. असे समोरून आम्ही LED लावून घेतले. आणि ह्या LEDचा जो प्रकाश येणार आहे तो सर्व एक कलरचा होण्यासाठी त्याची सेटिंग करत आहोत. ही लाईट बंद झाली म्हणजे बरोबर झाली. ही लाईट मिक्सरवर लागली. आता मिक्सर बंद केला ह्या डायरेक्ट आहे बघा. आता ही वायर याला गेली ना. आता इकडनं कनेक्शन करत झालं. ही इकडं फिरवायला बंद कर जरा. आता ही वायर इकडं काढूया. समजलं मला आता काय केलं तर. आता समजलं काय केलं तर ना. अरे ही वायर इकडे टाकायची ना, इकडे टाकला ना, तिकडून इकडे केला ना. येईल काय दोघांना. इकडे घे सोपा एकदाच, म्हणजे तिकडे हे करता येईल. सोपा घे. काय महेश आणि आमची गुड्डा गुड्डी याड. दुसऱ्या साईडलाही असे खांब आम्ही रेडी केलेत डेकोरेशनचे. ते समोर आम्ही उभे करणार आहेत आणि त्याच्यावर असे पडदे सोडणार त्या खांबावरती. ते खांबसुद्धा आम्ही एक साईडने रेडी करून घेतलेत. LEDचा थोडासा इश्यू होता वायरिंगचा, त्यामुळे ते एक कलरनी सेट होत नव्हत्या. खूप वेळ निघून गेला त्यासाठी, पण एक सेट करता आल्यानंतर लास्टला. हे मशीन दे. काय झालेली मशीन दे. रोशन गुरु LED वाला आता झालाय. रात्री मशीन काढून
तुला कसली मशीन पाहिजे? हे तुम्ही बारकीवाली तुला काय झालेलं आहे रोशन LED वाला दाखवतो. हा, 4 दिवस LED चालू ठेवला नाही, आज काम करायला आलाय. अजीब दास्ता है ये. जोडायचं आहे? हा जोड. मधी पण एक टाक खांब जरा. मी असं सांग त्याच्यात एक वैतागलीला कारागीर. काय करता धड कलर मारला. हे निघते आता आणि मला बोल याला शेडिंग नंतर मारला नसती. शेडिंग काय त्याला कलरला घेतला. हे सगळं मी करतो. एक कलरची बघ एक कलरचे बल्ब गेले वरती. हे बघा, हे असे समोर आम्ही खांब उभे करून घेतलेत. 2 साईडला 2, वरती एक आडवा आहे. आणि याला खांब उभे करून झालेत. आणि आता आम्ही हे अशा पद्धतीने कलर वाईज वेगवेगळ्या कलरचे पडदे मारून घेतले. हे आणि ह्याला एक पडद्याची डिझाईन मारणार समोर. आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं ती मारणार आहोत. लावणार आहेत 1 साईड कॉर्नरला ही फुलं जी आहे ती, हे जी फुलं आहेत ती आम्ही पडद्यांवरती लावणार आहे. ही अशी 1 साईड एक डिझाईन मारले पडद्यामध्येच. आता ही फुलं लावणार. आणि एवढी फुलं उरलेत म्हणजे ही पण नंतर लावणार आम्ही. आणि ही 2 साईडला असे आम्ही फुलं लावलेत. तरीही अजून एवढी फुलं आहेत पेंडिंग, ती सुद्धा आम्ही लावणार आहेत. आणि हे जे पॉट आहेत ते 2 समोर ठेवणार तिथे. फायनल डेकोरेशन तयार झालं आहे. काहीच मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं ते रेडी झालं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं फायनल डेकोरेशन काहीचं रेडी झालं आहे आमचं. या पद्धतीनं या वर्षीचं हे आमचं डेकोरेशन असणार आहे. हे जे नाव आहे थर्मोकॉलमध्ये मी कोरलं आहे. डेकोरेशन आमचं तयार झालं. हे असं लास्ट फायनल डेकोरेशन आमचं रेडी झालं आहे. आणि रात्रीचा 1 वाजला आहे. आता आम्ही जाणार आहोत आमच्या गणपतीचं कलर करायला. दरवर्षीप्रमाणे आम्ही आदल्या दिवशी रात्री कलर करायला जातो. वाडीतील सर्व पोरं घेऊन एक साथ. तुम्ही बघू शकता व्हाईट कलर मारून घेतलं. आज
बघू शकता हे आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो आणि सर्वजण गणपतीला कलर देत आहेत. हे मंदिर आहे, लाल रंगवाला एक माणूस आहे, इथे राहुल मोटर रंगवतो. सर्वांनी एकसाथ कलर दिल्यामुळे लवकर काय दिसत ना. गणपती आम्हाला तो रेडी करता आला. काय झाला? आज आहे 27 ऑगस्ट, म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज आगमन होणार आहे आणि आम्ही तिथं आलो आहे आज गणपती घेऊन जाण्यासाठी घरी. आणि ही आमची चित्रशाळा आहे, गणेश चित्रशाळा. तिथे हा आमचा गणपती समोर आम्ही रात्रीच रेडी केला आहे. तो जवळजवळ 1-2-3 तासामध्ये पूर्ण गणपती आम्ही तो रात्री येऊन रेडी केला आहे आणि आता आम्ही तो घेऊन जाणार सर्वजण. मी तुम्हाला दाखवतो, हे आमच्या चित्रशाळेतील बाकीचे सर्व गणपती आहेत. आणि हा आपला गणपती यंदाचा. अशा पद्धतीने आम्ही तो रेडी केला आणि आम्ही आता घेऊन जातो आहे आमच्या घराजवळ. आम्ही घेऊन आलो आहे गणपती. पाऊस असल्यामुळं थोडंसं प्लास्टिक टाकलं आहे त्याच्यावरती. आता आमच्या घरामध्ये आम्ही घेऊन चाललो आहे. मामा की अरे हा ट्रॅक्टर इथे कशा ठेवलेला? बरोबर आहे. करू नका. दोन मालक उभे राहा घेऊन. पाया पाणी टाका. दोन मालक म्हणतात. गणपती बाप्पा कोकणात आहे. उमे भाऊ आहे तिकडं. चल त्याला तिथं घेतो मी. खाली जाऊया. तुझा गणपती आणायचा ना. गणपती नाही नाही जायचं. खाली बघा. बरोबर आहे. खाली वागा रे. पाटी एक पाहिजे, पाटीक पाहिजे, पाटीक पाहिजे. खाली ठेव अवकाश रे. लाडक्या बाप्पाचं आगमन आपल्या घरामध्ये झालंय. आता काही वेळानंतर आपण त्याला मकरामध्ये बसवणार आहोत. मकरामध्ये विराजमान झाले.
फायनली गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आलेले आहेत आणि मकरामध्ये विराजमानही झाले. आणि आपण आता करतोय ती पूजेची तयारी. म्हणजे फर्स्ट आपण रांगोळी काढणार. चालू ठेव फक्त. बस. लागलं मला बरं कळला केलं मी झालं आता पण गेलो आता नंतर मी वर घेतली मला येत
नाव दिसत नव्हतं मोर्या, आता दिसतंय. गणपती बाप्पा मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया. इकडे म्हणा. बोल, इकडे ये जरा. कधी वापरली नाही. ही भरपूर वर येते वाटतं. मला घेऊन ये पुढच्या वर्षी यातली ठीक तेव्हा असली जाण. तुला पाहिजे तर घेता येईल. मला काय हल्ली प्रॅक्टिस असते मेऱ्यांची. त्यांची प्रॅक्टिस असते ना चालू आता तर करणार यांना बोलायची वेळ काढून. तुला सुट्ट्याचं रविवारीची असते ना असं बघून येणार. शनिवारी येणार मग रविवारी जायला भेटेल. लाईट लावतो. मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मंगलमूर्ती मोरया.
यावर्षी खास केसर लावून आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवलेत. खास केसर 21 मोदकांचा आपण नैवेद्य दाखवला आहे बाप्पांचा. आणि यानंतर आपण आता त्या लाडक्या बाप्पाची आरती करणार आहोत. येथील सर्वजण एकत्र येऊन त्या बाप्पाची आरती करतात. आरती झाल्यानंतर असा आपला आरतीनंतरचा प्रसाद दिला जातो सर्वांना. या काय काय घ्या पते तू एक तर घे हे भाग दिला बनवले हे लाईट द्या हे गोडू सर आमचा ते बोल म्हणणार आम्ही जाऊ दे बाप्पा ऋषी घे ना खुर्ची घे चाल होय याचा आयटम मास्टर कोण आहे श्री आप्पा दाखव रसगुल्ला काय आटप आप्पा तिकडे जा तू पुढे जा राहिलं मी देतो तुला राहिली ही साईड घे तू बोला मला मागून रस पिया गपरे आलंय काय गोल मला ऐकायला नाही अशा तऱ्हेने आजचा पहिला दिवस गणपतीचा आणि आपण आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केलेली आहे. बाप्पा आता मकरामध्ये विराजमान आहेत. पूजा झाली, आरती झाली, प्रसाद झाला
अशा तऱ्हेने आपला हा पहिला दिवस पूर्ण झाला आहे.
तर अशा पद्धतीने होती आपल्या बाप्पाची सजावट, डेकोरेशन आणि लाडक्या बाप्पाचे आगमन.